आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत आज शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. धुळे शहर विधानसभेचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आज आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला. महानगरपालिका शाळा क्रमांक 29 येथील मतदान केंद्रावर त्यांनी सहकुटुंब उपस्थित राहून मतदान केले. मतदानानंतर माध्यमांशी बोलताना आमदार अनुप अग्रवाल यांनी धुळे शहराच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. गेल्या 5 वर्षात भाजपाने शहराच्या विकासासाठी ठोस आराखडा तयार करून अनेक कामे मार्गी लावली असल्याचे त्यांनी सांगितले. विकासाच्या मुद्द्यावर जनतेचा भाजपावर विश्वास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना त्यांनी या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी 55 पेक्षा जास्त जागा जिंकून महापालिकेत सत्ता स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला. धुळ्याची जनता विकासाच्या बाजूने उभी राहील आणि भाजपाला कौल देईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. आज धुळे महापालिकेच्या निवडणुकीचा मतदानाचा दिवस आहे आणि शहराच्या विकासाचा पर्व उद्या त्या ठिकाणी मतपेट्याच्या माध्यमातून निघणार आहे. तरी धुळेकर जनतेला मी नम्र विनंती करतो का मोठ्या प्रमाणावर आपण मतदानाला बाहेर निघावं आणि विकासासोबत राहावं. ज्यांनी मागील 5 वर्षात या शहराचा विकास केला आहे आणि ज्या नवीन योजना या शहरात येणार आहे, तरी धुळेकर नागरिकांनी सर्वांनी विकासासोबत राहून या ठिकाणी मोठ्या संख्येने मतदान करावं. भारतीय जनता पार्टीला जवळपास 55 जागा या मिळण्याच्या दाट शक्यता आहे आणि वातावरण चांगलं आहे. काही लोकांनी वातावरण दूषित करायचा प्रयत्न केला, परंतु जनतेला माहित आहे का भारतीय जनता पार्टी विकास करते. प्रभाग क्रमांक 2 मध्ये जी घटना घडली, अतिशय दुर्दैवी घटना होती. त्याची सत्यता कोणी जाणून घ्यायला पाहिजे का काय होती ती घटना. कोणत्या एखाद्या महिलेचं अशा प्रकारे अपमान करणं हे कितपत योग्य आहे. केलं तर केलं आणि सर्व ज्यांची या धुळे शहरात एकही सीट निवडून येणार नाहीये असे सर्वजण एकत्र आले आणि आकाव तांडव त्या ठिकाणी उभा केला. परंतु त्या प्रभागातील जनतेला माहीत आहे का कोणी काय केलं होतं, कोणत्या महिलेची त्या ठिकाणी ते बदनामी करत होते आणि तुम्हाला कोणत्या अधिकाराने, कोणत्या तुम्ही परवानगीने एखाद्या महिलेची अशी बदनामी करू शकता. त्यातल्या त्यात मला तर हेही कानावर आलं, म्हणजे ते आमचे उमेदवारच आहेत, ते सांगत होते का शिवसेनेचे काही लोकांनी आमच्या अंगावर हात टाकलं, त्या महिलेवर हात टाकलं. इथपर्यंत माझ्या कानावर बातमी आली. परंतु काल इलेक्शनचा आजचा शेवटचा दिवस होता. इलेक्शन खराब होऊ नये, कुठं वातावरण दूषित होऊ नये म्हणून मी काही बोललो नाही. परंतु विरोधकांनी त्यांच्या आपसातले झगडे, परंतु भारतीय जनता पार्टीला गाडून टाका, मारून टाका, ही तर त्यांची भाषा आहे. आज जनता दाखवेल कोण कोणाला गाडणार आहे.